जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हे बघ, ही फाईल घेऊन आपण एकत्र काम करतो, मला खूप मजा येते. फाईलचं नावच आहे मिलन. मॅडम तुम्हाला थँक्यू. सर. गुरु सरांनी खरंच ऑफिस सोडलंय का? नाही, इतका वेळ झाला ते अजून आले नाहीत. जाऊ द्या, मी काय विषय काढला कळत, तुम्ही बोला, मी आलोच. काय झालं सर? रेजिग्नेशन लेटर दिल्यापासून गुरु सर वेळेत येतच नाही. अहो जेनी मॅडम, याचा अर्थ सोपा आहे, गुरु सरांना कामात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. याचा अर्थ ते जॉब सोडणार हे नक्की, म्हणजे त्यांचं आतापर्यंत फायनल पण झालं असेल. मलाही तसंच वाटतंय. सर, जर खरंच त्यांनी रिझाईन केलं तर त्यांच्या पोस्टवर कोण येणार? कोण येणार म्हणजे? अहो मीच येणार आहे त्या पोस्टवर. कदम, इट्स नॉट पॉसिबल ना. का पॉसिबल नाहीये? अहो राधिका मॅडम मलाच ती पोस्ट देणार. अहो इतकी वर्ष मी या ऑफिसमध्ये काम करतोय, शिवाय मला कामाचा चांगला अनुभव आहे. गुरु सरांच्या पोस्टवर माझ्याशिवाय दुसरा चांगला कॅन्डिडेट असू शकत नाही. मीच आहे. रायदर मी राधिका मॅडमशी बोलणार आहे. अहो मनात आणलं ना तर एका हाती मार्केटिंग करू शकतो मी. ओ कदम, हे सगळं काय खाऊ वाटतं का तुम्हाला? आनंद सर, प्लीज तोंड सांभाळून बोला. तुम्ही पण तुमच्या जिभेला लगाम द्या ना. हे इतकं सगळं सोपं नाहीये. का सोपं नाहीये? असं कोणतं काम आहे की जे मी करू शकत नाही? सॉरी टू से आनंद सर, पण प्लीज जळू नका माझ्यावर. ओ कदम, काय बोलताय तुम्ही? तुम्ही वाटेल ते बोलाल ना ते मी सहन करणार नाहीये, कळलं का? आनंद सर, तुम्ही शांत व्हा प्लीज. अरे पण मग बघ ना कसं बोलतायत. गुरुच्या कॅलिबर बद्दल बोलताय. हे बघा, गुरुचा कॅलिबर काय आहे ना हे तुम्हाला कधीच कळणार नाहीये. अरे तो डिवोर्स घेत असेल, तो वेगळा होत असेल राधिका वहिनींशी, तो वेगळा वागत असेल, तरीही त्याचा कॅलिबर आपल्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे. त्याचा एक्सपिरियन्स म्हणा, त्याचं नॉलेज म्हणा, खूप जास्त आहे. माझं सुद्धा तेवढं नाहीये, कळलं का? काही बोलताय, विचार करत बोलत जा. तुम्ही प्लीज. आनंद सर, तुम्ही का केओस करता? काय बोलतोय तू? काय बोलतोय? काय गुरु काय फालतू माणूस आहे? एकेकाळी फूड इंडस्ट्रीचा बादशाह होता तो. हे कोणी विसरू नका. सर, yes sir, I know that. In fact, we all know that, don't we? पण सर, आता सिच्युएशन वेगळी आहे की नाही? असू दे, वेगळी आहे. सिच्युएशन वेगळी मला माहिती आहे. पण इथे या ऑफिसमध्ये कोणालाही स्वतःला गुरु बरोबर कंपेअर करायचं नाही, कळलं का?